हे खूप पुराणे मंदिर आहे असे गाववाल्याकडून आम्हाला समजलेलं आहे, परंतु गाव कोणते आहे त्याचे मला नाव माहिती नाही. आम्ही वाटकरी असल्यामुळे मैयाच्या किनाऱ्यावर हे गाव आम्हाला मिळालेले आहे. हे गाव खूप सुंदर असून इथले मंदिरसुद्धा खूप सुंदरपणे आहे. हे प्रत्येक खांबावर अशी मातेची मूर्ती सामावलेली आहे. कोणती देवी असते हे आपल्याला सुद्धा माहिती नाही, परंतु मंदिर खूप सुंदर आणि रंगविष्टे रंगवलेले आहे. प्रत्येक मूर्ती काही ना काही रूप दाखवून आहे. सर्व ऐसं वाटतं सर्व दुर्गा मैयाचे रूप आहे. हे बघा, विघ्नहर्ता आपले समोर दिसत आहे. मंदिराचे दरवाजा पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे वरती सुद्धा कोरीव नक्षी आणि एकदम सुंदर असे मंदिर कळसाच्या वर सुद्धा रंगवलेले आहेत. पूर्णपणे पुरातन काळातील हे मंदिर आहे असे कळवण्यात आलेले आहे. मैयाच्या किनाऱ्यावर सुंदर असे एक मंदिर आहे. इथे आम्ही बालभोग करण्याकरता आलेलो आहोत. चहा पिणे आणि बालभोग नंतर दुपारचं जेवणसुद्धा आम्हाला इथं मिळणार आहे असे आम्हाला इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे. भगवंताची मूर्त्या खूप आहे. शिव मंदिरसुद्धा इथे दाखवलेले आहे. हे मातोश्री आणि भोलेशंकर सुद्धा आहे. श्रीकृष्णाची प्रतिमा, गुरुवर्य हे त्यांचे चरणागीस्त नाव चरण दाखवलेले आहे. हे सिंह दाखवलेले आहे. सिंहाची मूर्ती दाखवलेली आहे. हे आतमध्ये कोणती समाधी आहे कल्पना नाही, परंतु हे या गुरूंचे कृपाशे नाव दाखवण्यात आलेले आहे. हा आश्रमाचे नाव आम्हाला सुद्धा माहिती नाही. आश्रम खूप जुन्या काळचा वर गर्विष्ठ आहे. जसे पंढरपूरमध्ये मंदिर असतात त्याचप्रमाणे हे मंदिरसुद्धा आहे. कैकाडी महाराजचे मठ जसे आहे तसे हे मंदिरसुद्धा आहे. वर कमळाच्या फुलामध्ये सुद्धा सुंदर असे शायनिंग केलेली आहे. हे मातेचे मंदिर दिसलेले आहे.